मित्रांनो, युपीआय मध्ये इतके मोठे चेंजेस येत आहेत ना, आणि तुम्हाला काही आवडणार आहेत, काही आवडणार सुद्धा नाहीयेत. दोन गोष्टी फार मोठ्या झाल्या आहेत. आता तुम्ही बायोमेट्रिक्सने पेमेंट करू शकाल. बायोमेट्रिकने स्ट्रेट पेमेंट होणार, म्हणजे पेमेंट तुम्ही फास्टर करू शकाल. दुसरी गोष्ट म्हणजे एखादं नवीन पेमेंट, एखाद्या स्ट्रेंजरला तुम्ही पेमेंट करत असाल तर आता पेमेंट केल्यानंतर वरती तुम्हाला नाव दिसेल, त्याचं जे बेनिफिशरी नेम आहे ते दिसेल. पण तीन गोष्टी अशा आहेत की त्यांनी त्यांचे कॉस्ट आहेत ना ते कमी करण्यासाठी केलेले आहेत. एक तर बॅलन्स चेक 50 वेळा फक्त दिवसात करू शकता. पण मला कळत नाही, सारखा तुमचा बँकचा बॅलन्स 50 वेळा कोण चेक करतं दिवसातनं? पेमेंट फेल झाल्यावरती जर का तुम्ही कंटिन्युअसली चेक करत असाल ना, अरे का फेल झालं किंवा बरोबर झालंय की नाही, तर आता फक्त 3च वेळा तुम्ही करू शकाल. अजून तिसरी गोष्ट आहे युपीआय मॅन्डेट, म्हणजे तुम्ही नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन वगैरे युपीआयने मॅन्डेट केलेलं आहे, तर आता रात्रीच्या वेळेला फक्त ते मॅन्डेट क्लिअर होणार, म्हणजे पैसे जे जाणार ते फक्त रात्रीच्या वेळेला जाणार. मला वाटतं लोड बॅलन्स करण्यासाठी म्हणून त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आता जी बातमी आली की युपीआय पेमेंट चार्ज करण्याचे ह्याच्यामुळेच